सर्जा, काल तुला विकलं आणि मनाला वाटलं की झालं ते चांगलंच झालं. एवढा मोठा बैल आणि त्या बैलाचं हाल होत होतं ते नव्हतं बघवत. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तसंच झालं बघ तुझ्या बाबतीत. फक्त मनाला वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंय की तुझ्या पुढे सरांचं नाव इथून पुढे नसणार. अरे असून दे माझ्या बाबा, ज्या व्यक्तीनं तुला विकत घेतला आहे ती व्यक्ती देखील चांगलीच आहे रे. पैलवान अभिजित भैया पवार सकाळीच एका मुलाखतीत सांगत होतं की सर्जा म्हणजे माझा पोरगाच झाला. मी त्याला माझ्या पोराप्रमाणे सांभाळला. सर्जा, आजपर्यंत तू सरांच्या नावासाठी पळाला आणि इथून पुढं सरांच्या आणि आता तुझ्या मालकाच्या म्हणजे अभिजित भैया पवार यांच्या नावासाठी पळत राहता. सर्जा, तुझं फॅन पण लय तापलं होतं की तू सरांच्या नावासाठी पळत होता पण आता नाही पळणार. पण मित्रांनो, सर्जा विकला आहे त्याला पण काहीतरी कारण असू शकतात आणि ती कारणं अंकिताताईंनाच नाही. मंडळी, त्या अंकुरण बाळाच्या भविष्याचा देखील प्रश्न आहे. 4 पैसे भेटत असतील तर काय हरकत आहे विकला म्हणून. आणि राहिला विषय सर्जाचा, तर मंडळी सर्जा इथून पुढे मैदानात दिसणारच आहे की. आणि सर्जा दुसऱ्याच्या जरी दावणीला गेला तरी त्याचा पळ थोडीच कमी होणार आहे. राहिला प्रश्न सर्जा टॉपमध्ये पळणार, तर मित्रांनो टॉपमध्येच पळणार. सर्जा टॉपमध्ये पळणार असेल तर काय हरकत आहे. निंबाळकर सरांच्या मुलीचं त्यातून कल्याण होत असेल तर चांगलंच आहे. मित्रांनो, सर्जा म्हणजे वेगाचा शेवट आहे.